साकोली विधानसभा ही महाराष्ट्रातील महत्त्वाची जागा आहे। 2019च्या विधानसभा निवडणुका या प्रदेशात अतिशय मनोरंजक होत्या। 2019 मध्ये साकोली विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे नाना पटोले विजयी झाले होते। मात्र यावेळी साकोली विधानसभा मतदारसंघातील सर्व समीकरणे पाहता नाना यांना हे इतके सोपे आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे। पटोले यांच्याकडून साकोली विधानसभा उमेदवार हिसकावून घेणार। साकोली विधानसभा निवडणुकीचा निकाल पाहता या मतदारसंघात कधी दोनदा काँग्रेस तर कधी भाजप असे समीकरण साकोली विधानसभा मतदारसंघात पटोले यांनी करूनही नव्या उमेदवारांना संधी दिली आहे। यावेळी महायुतीने भाजपचे सोमदत्त करंजेकर यांना तिकीट मिळावे म्हणून मागे ठेवले आहे। मात्र पक्षाने राष्ट्रवादीतून आयात केलेले अविनाश ब्राह्मणकर यांना महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून तिकीट दिले। अशा स्थितीत सोमदत्त करंजेकर यांनी पक्षाविरोधात बंडखोरी करून स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला। नाही, जनतेचा उमेदवार म्हणून मी रिंगणात उतरलोय आणि भंडारा जिल्ह्यामध्ये कुठे पण भारतीय जनता पक्ष लढत नाहीये। तुमसरमध्ये राष्ट्रवादी, भंडाऱ्यामध्ये तिथे शिवसेना आणि आपल्या साकोलीमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार ज्यांनी अजून पण राष्ट्रवादीचा राजीनामा दिलेला नाही आहे त्यांना इथे रातोरात तिकीट देण्यात आली आणि म्हणून कार्यकर्ते कुठेतरी म्हणजे दरवेळेस असं होत राहील। मागच्या वेळेस पण नागपूरवरून उमेदवार इथे आयात करण्यात आला, यावेळेस दुसऱ्या पक्षातून आयात करण्यात आला। मग इथे पक्ष संघटना संपवण्याचंच काम जे षडयंत्र सुरू आहे त्याच्या प्रतिक्रिया म्हणून लोक उभे राहिले आणि खूप चांगला प्रतिसाद मिळाला। नाही, नाना पटोले साहेब असं म्हणाले की भंडारा जिल्ह्यात भाजप संपव, ते तर दुसरं झालं। आधी असंच काही झालं की आमच्या पक्षातर्फेच ते संपवण्याचं काम झालं। जसं मी सुरुवातीला म्हटलं की लढतच नाही आहे, मग राजकीय पक्ष निवडणूक लढत नसेल तर कार्यकर्ते काय करतील, पण तसं आम्ही होऊ देणार नाही। भारतीय जनता पक्ष हा एका विचारधारेचा पक्ष आहे। 2009 पासून आम्ही ही विचारधारा घेऊन वेगवेगळे दायित्व देऊन जिल्हा ते राष्ट्रीय स्तराचे दायित्व घेऊन या विचारधारेसाठी काम केलंय। त्यामुळे विचारधारा काही संपणार नाही आहे। ही देशाच्या हिताच्या कल्याणासाठी सर्वसामान्य जनतेसाठी काम करायला आम्ही निघालोय आणि ते कडई या चिन्हावरती फक्त चिन्ह बदललंय। जसं एकीकडे विद्यमान उमेदवार जे आहेत ते राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत, त्यांचं चिन्ह बदलून कमळ झालंय, परंतु आपलं चिन्ह बदलून कडई झालंय असली भारतीय जनता पक्षाचं। आणि मागच्या वेळेसही तुम्ही बघाल की गोंदियामध्ये असंच झालं। 27 वर्ष आमदार राहिलेले गोपालदासजी अग्रवाल यांना तिथे कमळाचं चिन्ह देण्यात आलं, पण जनतेने उठाव केला आणि कधी ज्या विधानसभेत भाजपाचा झेंडा फडकला नव्हता तिथे विनोद भाऊ हे 1,03,000 मतं घेऊन आणि गोपालदासजी फक्त 75,000 त्यांनी मतं घेतले। आणि नंतर काय झालं, गोपालदासजी काँग्रेसमध्ये परत गेले, विनोद भाऊ भाजपात परत आले। तर हे जेव्हा अन्याय होतो तेव्हा लोक पेटून उठतात आणि इथे नाना भाऊंचीच आता कुठेतरी खूप इथे काय म्हणतात लोकांनी त्यांना नकारलंय अशी परिस्थिती झाली आहे। तुम्हाला 2-3 दिवसात दिसून येईल। आता जनता शुद्ध झाली आहे, जनता पहिलेसारखी राहिली नाहीये। जनता आता विचारी झालेली आहे, विचारांवर काम करते आहे आणि त्यांना सगळ्यात मोठी काळजी आहे आपल्या समोरच्या पिढीच्या भविष्याची। आणि ज्या पद्धतीने या ठिकाणी गेली 25 वर्ष झाली संवैधानिक पदावर असलेले प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आहेत, या ठिकाणचे विद्यमान आमदार आहेत, पण अजूनपर्यंत नजरेत भरेल लक्षात राहील असं एक काम देखील त्यांच्या नावाने नाही आहे। एकीकडे हा एक विषय आहे, दुसरीकडे हा विषय आहे की दुसरा जो पक्ष आहे त्या पक्षामध्ये दुसरा वेळेवर आयात केलेला उमेदवार आहे। वेळेवर म्हणजे रात्रीभरातून म्हणजे एका अर्थाने 2 तासामध्ये 100 रुपयाची पावती फाडली आणि 2 तासामध्ये एका अर्थाने ती भारतीय जनता पार्टी विकल्यासारखीच झाली आणि ते त्या प्रफुल्ल शेठच्या दारात विकली त्यांनी गोंदियाच्या। तर त्याच्यामुळे ही लढाई जी आहे आमची विचारांची लढाई आहे आणि विचाराचा दृष्टिकोन ठेवून आणि अक्षरशः म्हणजे आम्ही तिसरं जे दिलेलं ऑप्शन ते लोकांना आवडलेलं आहे। त्यांनी अन्य पक्षांच्या उमेदवारांना विरोध करत भाजप सोबतच ठेवले। प्रसार माध्यमांसोबत ते म्हणाले की मी अजूनही भाजपचा निष्ठावान कार्यकर्ता असून केवळ त्यांचे चिन्ह बदलले आहे। 100% विकासाची ग्वाही देत करंजेकर यांनी जनतेला मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले आहे।
जनमत लाईव्ह न्यूज करिता नागपूरहून रजत पंडित यांची रिपोर्ट.